नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। वड़पे गांव में माजी सरपंच अनंता पाटिल के घर गणेश भगवान का दर्शन करने के लिए जिला प्रमुख विश्वास थड़े जी और समाज कल्याण न्यास के संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सोनिया पाटिल, हनुमान पाटिल व कई इनके नाते रिश्तेदार मित्र परिवार आकर बप्पा का दर्शन कर आशीर्वाद लिए। तो वहीं विश्वास थले जी ने सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं देते हुए क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। साराबाद प्रमाणे मी दरवर्षी येतो। यावर्षी कधी येणार हे निश्चित नव्हते, पण आज सकाळपासून सोनिया पाटील माझ्या सोबत आहेत आणि गणपतीला कुठं कधी जायचा, जेवायला कुठं जायचं, सगळं त्याच्याकडे नियोजन असते आणि नेमका त्याने ते आंदोलनाबद्दल आज मला ते घेऊन आला। अत्यंत म्हणजे हे जे 10-12 दिवस असतात, एक वेगळा उत्साह लोकांच्या मध्ये असतो। जेवतो आपण रोजच घरी, पण आज पंक्तीने जेवताना बघितल्यानंतर एक वेगळा आनंद असतो। माणूस किती मोठा असला तरी त्यांनी जेवताना पंक्तीमध्ये बसला पाहिजे। एकटाच कुठेतरी बसून जेवणे म्हणजे मला परवडत नाही किंवा मला आवडत नाही। ते माणसामध्ये आपण राहिलो पाहिजे आणि आपण किती मोठे झालो, किती श्रीमंत झालो, पण पाय जमिनीवर असले पाहिजे। ज्यांचे पाय जमिनीवर असतात ती माणसं कधीच दृष्ट्या आड होत नाहीत, पण जे लवकर चमकतात ते लवकर विसतात। असा आमचा अनंत आहे की हा जास्त चमकत नाही, त्याच्या मर्यादित प्रकाशामध्ये जेवढं करता येईल तेवढं तो करतो आणि मला आनंद आहे। तो नेहमी आठवण काढतो की मी एका भाषणामध्ये बोललो होतो की माझ्या सरपंचाचा बंगला झाला, माझ्या शाखा प्रमुखाजवळ बंगला झाला पाहिजे। हे असं का वाटते? ही माणसं माझी आहेत सगळी आणि माझी माणसं ही मोठी झाली पाहिजेत। मोठे होण्यासाठी त्यांनी काय वागायला पाहिजे त्यांना मी सतत मार्गदर्शन करत असतो। त्या मार्गदर्शनाला आतापर्यंत चांगला प्रतिसाद देणारा सरपंच अनंत पाटील याची प्रगती झालेली आम्ही बघितली आणि आम्हाला आमच्या मनाला आनंद झाला। शेवटी आनंद हा दुकानावर मिळत नाही, आनंद कुठेतरी बघायचा असतो। मी एखाद्या जवळ गेल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य असते ना, तो आनंद असतो आणि जीवनामध्ये तो आनंद उपभोगाचा असतो। लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आपण पाहिल्यानंतर आपण जर खुश झालो तर आपलं जीवन आनंदी असेल। आपलं जीवन ऐश्वर्याने आनंदी होणार नाही। चिकन मटन दारूच्या पार्ट्या करून जीवन आनंदित होत नाही। तर आपल्या सोबत असलेली माणसं ही खुश असतात, आनंदी असतात, तेव्हा आपल्याला आनंद मिळतो। असा आनंद तुम्हाला सगळ्यांना आणि गावातील सगळ्या लोकांना मिळावा अशी मी गणरायाला प्रार्थना करतो। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।